नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरस्ती यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही निघालो आहोत मरवण ते बीचकडे आणि काल दूधसागरला गेलो होतो, त्यामुळे मला रात्री झोपायला वगैरे खूप वेळ झाला, त्यामुळे उठायलाही उशीर झाला आणि मग जवळपास आम्ही 11 वाजता गोव्यातून निघालो। गोवा पार करून आम्ही प्रथम कारवारमध्ये पोहोचलो। कारवारला आम्ही अगोदर भेट दिली होती, त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट इथं सगळं पाहिलेलं आहे, त्यामुळे इथे काही थांबलो नाही आम्ही आणि तसंच पुढे निघालो। जाताना रस्ता खूपच छान होता, म्हणजे हा रस्ता ड्राईव्ह करण्यासाठी एकदम भारी आहे। तुम्ही म्हणता गोवा हायवे आपल्या कोकणातच खराब आहे, पण एकदा गोवा वगैरे इथून पुढे गेलं की काही ठिकाणी कामं चालू आहेत, पण या ठिकाणी हायवे एकदम भारी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी चालवण्यासाठी रस्ता खूप भारी आहे, म्हणजे आजूबाजूला डोंगर, जंगलं, परत रेल्वेचा ट्रॅक अधूनमधून दिसतो, इकडं समुद्रही दिसतो, नद्या वगैरे आहेत, शरावती नदी आणि बऱ्याच नद्या आहेत, काळ नदी कारवारची आणि हे टनेल कारवारचं। तर एकूण एकदम भारी रस्ता आहे, म्हणजे एक सिनिक रस्ता आहे खूप, त्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येते। आणि इथून मरवण ते बरंच लांब होतं, जवळपास 3.5-4 तास लागणार होते आम्हाला, त्यामुळे आम्ही मस्त मजा करत निघालो पुढे। एकदा कारवार ओलांडलं की आम्हाला इथं खूपसा पाऊस लागला, मध्ये तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटी देण्यासाठी खूप अशा जागा सापडतील, जसं मुर्डेश्वर आहे आणि गोकर्ण आहे, पुढे वर थोडंसं गेलं की जोग धबधबाही आहे आणि खूप सारे छोटे हिडन प्लेसेस म्हणू शकतो असे आहेत। होन्नावर आहे, होन्नावर म्हणजे केरळसारखा बॅकवॉटरचा अनुभव तुम्ही इथेही घेऊ शकता। आणि आम्हाला भरपूर पाऊस लागल्यामुळे आम्ही काही इथं थांबलो नाही, कारण आमचा मुख्य उद्देश होता मरवंतेला भेट देणे। मागच्या वेळेस आम्ही मरवंतेला आलो होतो, तेव्हा पण आमच्याकडे ड्रोन वगैरे काही नव्हता, त्यामुळे असं काही वाटलं नाही खास, पण ड्रोनमधून मरवंते बीच खूपच भारी दिसतो, म्हणजे ते बांधलंय कसं, मधून रस्ता, इकडे एका बाजूला नदी आणि एका बाजूला समुद्र, ते ड्रोनमधून खूपच जबरदस्त दिसतं आहे। आणि इकडं नदी, इथं गोडा आणि खारा पाण्याचा संगम आहे आणि आता आम्ही इथं थांबणार आहोत। हे बघण्यासाठी आम्ही खूप लांबून आलो आहोत, गेलो फक्त 55 किलोमीटर लांब होतं, तिथून परत मागे गेलो होतो आपण। यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ड्रोन आहे। तर मित्रांनो, आता आहे आपण मरवंते बीच, मरवंते गावापाशी। इथं पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला गोव्यावरून, ऑलमोस्ट 4 तास, आणि मला वाटतं फोटोशूटसाठी हा बीच खूपच भारी आहे, म्हणजे ड्रोन शॉट आणि वरून जरा नजारा बघितला तर खूपच भारी दिसत आहे। एका साईडला इकडे अरबी समुद्र माझ्या मागे, तिकडे पलीकडच्या साईडला एक नदी आहे, त्या नदीचं नाव मी वाचलं नाही, आणि मधून हा गोवा हायवे, केरळ कन्याकुमारी हायवे, तर व्यवस्थित
येत आहेत. आपल्या इकडेच खराब आहे महाराष्ट्रात. आता ड्रोन उडवत आहे.